नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कमेंट येत होते की जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत, MA, MCOM, MSc किंवा MBA असेल, यांचे टाइम टेबल कधी येणार आहे। तर फायनली यांचा टाइम टेबल जे आहे तर ते युनिव्हर्सिटीकडून आलेले आहेत। तर आता कधीपासून यांची एक्झाम होणार आहे, कोणत्या डेटला कोणता पेपर आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून युनिव्हर्सिटीच्या सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्याला मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही bamboo.digital university या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर इथं सर्क्युलर नोटीस किंवा एक्झाम टाइम टेबल 2 सेक्शन दिलेले आहे। त्यावरती तुम्ही टाइम टेबलवरती जर क्लिक केलात तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व कोर्सेसचे टाइम टेबल जे आहेत तर या ठिकाणी अवेलेबल असणार आहे। जसे की MBA असेल, BBA असेल, MCOM, MSc, MSc कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा MCOM असेल, सर्व कोर्सेसचे जे आहेत, MBA असेल, MCA असेल किंवा MCW असेल, सर्व कोर्सेस जे आहेत टाइम टेबल आलेले आहेत। आता सर्वात अगोदर जे आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, MSc कम्प्युटर सायन्सचा जो पेपर आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड सेमिस्टरचे विद्यार्थ्यांचे रेग्युलरचे 2023-24 पॅटर्ननुसार जे नवीन विद्यार्थी आहेत तर यांचे 31/12/2024 रोजी पहिला पेपर असणार आहे। त्यानंतर 1/1/2025 रोजी दुसरा पेपर असणार आहे। त्यानंतर 1/2/1/2025 रोजी तिसरा पेपर असणार आहे। टाईमसुद्धा दिलेला आहे 10 ते 11। अशा पद्धतीने संपूर्ण MSc कम्प्युटर सायन्सचा टाइम टेबल या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तुम्हाला टाइम टेबल हवे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट देऊन टाकेल, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता। यानंतर MCOMचे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी बघू शकता, फर्स्ट, सेकंड, थर्ड सेमिस्टरचे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी 2023-24 पॅटर्न नवीन विद्यार्थ्यांचा टाइम टेबलसुद्धा तसाच आहे। 31/12/2024 पासून या ठिकाणी सुरू होणार आहे पहिला पेपर, 10 ते 12 पर्यंत असणार आहे। त्यानंतर 1/1/2025 रोजी दुसरा पेपर असणार आहे। अशा पद्धतीने सर्व टाइम टेबल जे आहे MCOMच्या विद्यार्थ्यांसुद्धा आलेलं आहे। त्यांनासुद्धा टाइम टेबल हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। यानंतर आहे MBAचे विद्यार्थ्यांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचे सर्व विद्यार्थ्यांचा टाइम टेबल या ठिकाणी आलेला आहे। 28/12/2024 रोजी पहिला पेपर होता 2 ते 5। त्यानंतर 30/12/2024 रोजी आहे 10 ते 1। नंतर 31/12/2024ला आहे तिसरा पेपर। टाईमसुद्धा दिलेला आहे आणि सेमिस्टर वाईज या ठिकाणी सब्जेक्टसुद्धा दिलेले आहे। तुमचे हॉल तिकीटसुद्धा कॉलेजला आलेले असतील तर घेऊन टाकायचे लवकरात लवकर। हॉल तिकीट मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती ऑनलाईन डाउनलोड करता येत नाही, ते फक्त कॉलेज लॉगिनला जात असतात। म्हणून तुम्हाला महाविद्यालयामधूनच आपले ॲडमिट कार्ड रिसीव करून घ्यायचे आहेत। कुठेही ऑनलाईन ते डाउनलोड करता येत नाही। विनाकारण तुम्ही कुठेही वेळ वाया घालवू नका, तुम्हाला फक्त हॉल तिकीट तुमच्या महाविद्यालयामध्येच प्रोव्हाइड केले जातील। त्यानंतर आता MSc फर्स्ट, सेकंड, थर्ड सेमिस्टरचे विद्यार्थ्यांचे जे टाइम टेबल आहे तेही बघू शकता। 31/12/2024 रोजी पहिला पेपर आहे। 1/1/2025 रोजी दुसरा पेपर आहे। 10 ते 11 टाईम आहे। MSc सेकंड सेम, फर्स्ट सेम, म्हणजे या ठिकाणी जे आहेत फर्स्ट, सेकंड आणि थर्ड सेमचे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी टाइम टेबल आलेलं आहे। तर आता नोव्हेंबर डिसेंबरची जी एक्झाम आहे तर ती टाइम टेबल या ठिकाणी आलेलं आहे। त्याच पद्धतीने मास्टर ऑफ सायन्स सोशल वर्क म्हणजे MSW या विद्यार्थ्यांचं सुद्धा फर्स्ट, सेकंड, थर्ड सेमिस्टरचे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी टाइम टेबल आले आहे। यांचंसुद्धा 31/12/2024 रोजीपासून पेपर स्टार्ट होत आहे। 1/1/2025ला दुसरा पेपर असणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने सर्व पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत यांचं 31/12/2024 पासून जे आहेत एक्झामला सुरुवात होत आहे। त्यानंतर MAचे विद्यार्थी असेल त्यांचंसुद्धा फर्स्ट, सेकंड, थर्ड सेमिस्टरचे जे विद्यार्थी आहेत यांचंसुद्धा 31/12/2024 पासूनच एक्झामला सुरुवात होत आहे। अशा पद्धतीनं सर्व PGचे जे आहेत कोर्सचे टाइम टेबल या ठिकाणी युनिव्हर्सिटीने डिक्लेअर केलेले आहे। अशा पद्धतीनं सर्व कोर्सेसचे टाइम टेबल या ठिकाणी आलेले आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती कळाली असेल। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।